हॅलो, माझा मोबाईल सोडून देता का घ्या? हे काय झालं कॅमेराचं माहित नाही. देवेंद्र फडणवीस काय माहित कॅमेराचा ऑडिओला मार्गदर्शनाखाली राजेंद्र राऊत माध्यमातून हो देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनीताताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खास करून आमचे सर्वांचे सहकारी अयुब काय झालंय? ज्यांनी या जिल्ह्यामध्ये फार असं कष्ट घेतलं असे आमचे सर्वांचेच एक बंधू जय गोरे हॅलो यांच्या सहकार्यातून हो, आणि विजय संपूर्ण या ठिकाणी या जिल्ह्यातील नेते मंडळी, आमदार, माजी आमदार, त्या आघाड्यांचे नेते, सर्व नगरसेवक बंधू भगिनी, जिल्हा परिषदचे सर्व बंधू भगिनी, सभापती बंधू भगिनी, महापालिकेचे सर्व नगरसेवक बंधू भगिनी आणि सर्वच मतदार बंधू भगिनी आणि संपूर्ण या जिल्ह्यातील जनतेची एक भावना होती की माझ्यासारखा एक कार्यकर्ता या ठिकाणी आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये जावा. कारण विधानसभेला प्रचंड काम केलं असताना सुद्धा काही दुर्घटना त्या ठिकाणी घडली होती आणि त्यानंतर बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व सत्ता आल्या आणि सर्वांची भावना होती की काम करणारा कार्यकर्ता विधान परिषदेमध्ये असावा, विधान भवनामध्ये असावी भावना होती आणि सगळ्यांच्या आशीर्वादानं ती आज पूर्ण होताना दिसते. जवळपास 483 मतं मिळत आहेत. खरं तर विधानसभेला जी कसर आहे सगळी भरून निघाली, आता ती वेदना बाहेर भरून काढली. बाजार समितीला सुद्धा 18 पैकी 18, नगरपालिकेला 46 मताचं मताधिक्य, पंचायत समिती, जिल्हा परिषदला सुद्धा 6 पैकी 6, 12 पैकी 12, 57,000चं मताधिक्य त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मिळालेलं आहे आणि आज जिल्ह्यामधून सुद्धा एवढं मोठं मताधिक्य मला देऊन या ठिकाणी माझ्यावरती जो विश्वास सर्व मतदार बंधू भगिनींनी टाकलेला आहे. संपूर्ण जिल्ह्याची भावना होती की राजाभाऊ राऊत सारखा कार्यकर्ता आमदार व्हावा. नक्कीच सगळ्यांच्या आशीर्वाद विरोधकांनी विजयाची आशा होती. आहेत भाऊ मोहिते पाटील असं म्हणाले होते की अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी आहे आणि 16पेक्षा अधिक मतांनी आमचा विजय होणार आहे. आता आपण सर्वांनी पाहिलं, आम्ही सुरुवातीपासूनच आदरणीय आमचे मित्र जयभाऊ असतील, मी असेल, सगळेजण आम्ही सांगत होतो की तसा काही विषय नाही. कारण सगळ्यांबरोबरचे चांगले संबंध, सगळ्यांबरोबर आम्ही चांगल्या पद्धतीने वागत होतो. त्यांच्या बाबतीत ही आज रामभाऊ जरी माझे या ठिकाणी सहकारी आहेत, त्यांच्यासमोर सुद्धा सांगतो की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सूचना त्यावेळेस केलेल्या होत्या की राजाभाऊ कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल, नेता असेल, त्याच्याबरोबर तुम्ही सलोख्याचे संबंध ठेवा. कुणाच्याही दारात कधी जायची वेळ येईल सांगता येत नाही. ही निवडणूक आहे, राजकारण आहे. त्यांच्याबरोबरही गेल्या 1.5 महिन्यापर्यंत माझे संबंध चांगले होते. परंतु एवढा युगो आणि मुझे गिनो ही दुर्दैवाची बाब आहे. एवढं दहशतीचं राजकारण किंवा एवढा युगो आम्ही पाहिलं त्यांच्या आदल्या दिवशी. आता सगळ्यांची इच्छा होती की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बिनविरोध करायची भावना होती. परंतु एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळीचा बाकरा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जर लय खुमखुमी होती तर स्वतःच्या घरातला उमेदवार म्हणून त्यांनी पुढे यायला पाहिजे होतं. मग ही जी 118 आहे ना ती सुद्धा पडली नसती. अशा परिस्थितीचा निकाल राहिला असता आणि या ठिकाणी मी कुठलंही म्हणजे कुणाचेही आम्हाला उन्ही धुणे काढायचे नाहीत. या ठिकाणी जर आमचे काढायला लागले तर मग आम्ही आमच्या पद्धतीने खंबीर आहोत. दुसरा मुद्दा एवढाच आहे की या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या, सुनीताताईंच्या मार्गदर्शनाखाली जयभाऊंच्या सहकार्याने संपूर्ण जिल्ह्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम या ठिकाणी सभा कधी असणार आहे? नक्की सभा अधिवेशन झाल्याबरोबर एक अत्यंत महत्वाची चांगली सभा होणार आहे. कारण मला घेणं गरजेचं आहे. त्यांनी ही निवडणूक विधान परिषदेची होती, नेली DCC बँकेवरती. आता DCC बँकेत सुद्धा आम्ही निवडणूक लावतोय आणि ती सुद्धा DCC बँकेवरती अत्यंत चांगले उमेदवार काढून DCC बँक सुद्धा आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून ती सुद्धा त्याच्यावरती सुद्धा वर्चस्व प्रस्थापित करू. कारण आपण पाहिलं की गेली 16-17 वर्ष झालं DCC बँकेचा लढा आहे. माझा कुठलाही त्यामध्ये स्वार्थ नाही. आपण सर्वांनी पाहिलं असेल, मी 1 लाख रुपयाचं कर्ज सोसायटीसाठी घेतो आणि तेच भरतो, नवं जुनं करतो. कर्ज तर सगळ्याला लागतंय. मला पण नॅशनल बँकेचं कर्ज आहे. ह्यांना कर्ज घ्यायला आम्ही अडवलं नाही. सहकार चळवळ जुन्या जाणत्या माणसांनी, जाणत्या माणसांनी भरपूर काम केलेलं आहे. चांगली बँक चालवली होती. परंतु दुर्दैवानं ही मोठी टोळी त्या ठिकाणी घुसली आणि खास करून ही जे आम्हाला बोलतात ते तुम्ही पाहिलं असाल आता व्हॉट्सअप, फेसबुकवरती सुद्धा की ह्यांनी कशा पद्धतीने बँकेचा दुरुपयोग केला, काय केला आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि माझ्यावरती आरोप, मी काय केलं, शेतकऱ्याची बँक वाचवली, 2600 रुपयाच्या ठेवी झालेल्या होत्या त्या 6,500 कोटीपर्यंत नेले. हा काय गुन्हा आहे का? आज आपण दुसऱ्या बँकेत जर नॅशनल बँकेत गेलो तर शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही. आज आपल्या कुटुंबातली बँक असल्यासारखं आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाहतो
अत्यंत उत्कृष्ट अशी बँक करण्याचाही आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर दूधसंघ जिल्हा दूधसंघ जो बंद पडलेला आहे, हीच मंडळी होती तिथं. तो दूधसंघ सुद्धा आपण चांगल्या ताकदीने या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचा विकास या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या, सुनेत्राताईंच्या, भाऊंच्या सहकार्यानं छानपैकी विकास, जसा बार्शीमध्ये आम्ही 5,000 कोटीचा निधी नेलेला आहे, त्याच पद्धतीनं सगळ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं जाईल. आणि विशेष करून माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा जे काही कित्ता गिरवला जातो, कुठपर्यंत मर्यादा आहे त्यांची, काय आहे, हे काय त्यांना द्या होत्या म्हणून तुमचं कौतुक आहे. कुठली संस्था नीट ठेवली सांगा ना. प्रत्येक विकून खाल्ल्या संस्था सगळ्या. आणि हे सगळं आता तुम्ही म्हणता की मी काही राजकीय रागापोटी, अजिबात नाही. परंतु माझे व्हिडिओ व्हायरल करणे किंवा माझ्याबरोबर खोटे आरोप करणे, मला या ठिकाणी एवढंच सांगायचं, माझ्या जिल्ह्यातील तमाम जनतेला हात जोडून नम्रतेची विनंती आहे, मला कुठला डाग असलेला दाखवा तुम्ही. कुठल्या बँकेमध्ये 10 पैशाचं लपड आहे माझं, कुणाचा 1 रुपया बुडवला, कुठल्या बँकेमध्ये माझं NPA, कधी आयुष्यात 1 टाइम सेटलमेंट केली, माझा पण दूध संघ आहे, बाजार समिती आहे, 1 नंबरच्या संस्था आम्ही चालवतो. आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, 21 कोटीची ठेव त्या ठिकाणी, एवढी विकास कामं करून आज 50,000 एकर जमीन आम्ही बार्शीमध्ये ओलिताखाली आणली, MIDC केली, कारखाने उभा केले, सगळे रस्ते जोडणारे सगळे केले, एवढं दळणवळणाची साधनं केली, जवळपास 57 तलाव केले. आज आणि भविष्यात आणि 50,000 एकर जमीन आम्ही ओलिताखाली आणणार आहोत. 3 MIDC त्या ठिकाणी बार्शीमध्ये करतोय. असा चौतर्फा विकास आम्ही तालुक्यामध्ये करतो. तीच पद्धत डीसीसी बँक आणि दूध संघ बुडवण्यामध्ये जी टोळी आहे, त्या टोळीतले अनेक सदस्य आपल्या सोबत आहेत. मुद्दा 2 बाबीचा आहे. आणखीन तुम्ही म्हणता की आमच्याबरोबर आले म्हणून समर्थन करतो, अशातला भाग नाही. मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं. उदाहरणार्थ आता राजन मालक, त्यांनी कधी कर्ज घेतलं 30-40 कोटी लगी भरलेलं आहे. आता ह्यांना काय आपण दोष देणार आहेत का? एकदम क्लिअर मध्ये अकाउंट आहे. आता बबनदादा शिंदेचं अकाउंट आहे एकदम क्लिअर मध्ये. संजय शिंदेनी, संजय मामाने पैसे भरलेत, दिलीप मालकांनी, जेवढे आमच्या बरोबर जयवंत भाऊनी कर्जच घेतलेलं नाही त्या ठिकाणी. परिचारक मालकांचा कर्जाचा विषयच येत नाही. फक्त कर्ज 2 ठिकाणी अडकलं, एक माळशिरस आणि दुसरं बार्शीमध्ये. आता 550-600 कोटी रुपये अकलूजला अडकल्यात त्या परिवाराकडे, आणि आमच्या इथले एक अडकलेत 300-350 कोटी. अडकले कुठं मला सांगा ना. त्याच्यामुळे ही जी म्हणा आबांचे त्यांच्यावर पण पैसे नाही पाहिजे, हे डायरेक्टर होते, कुणाकडे पैसे आहेत मला सांगा. विजय झालेला आहे, विरोधकांना काय सल्ला द्या? मी एवढा सल्ला देईल की युग करू नका. आज जे काही राजेशाहीत हात असतो असा राहिलेला नाही, ही लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा या ठिकाणी न्याय मिळतो. आज आम्ही जरी काय जुनं कुणाचं काही असलं तरी सगळ्याला जमिनीवरती येऊन काम करावं लागतंय. असं मी मंगल्यावरती बसन, मी कुठं तर हुकूम सोडन आणि माझ्या दारात सगळ्यांनी यावं, आज त्यांची भावना होती. मी सुद्धा येऊन त्यांच्यासमोर हात जोडावी, बिनविरोध करायचं. तर म्हणले आम्हाला भेटला का, आम्हाला भेटल्यावर आम्ही बिनविरोध करू. अरे तुम्ही कोण लागून गेले तुम्हाला भेटायला? तुम्ही माणुसकीने बोला ना आमच्या बरोबर. माणुसकीने बोललो तर आम्ही तुमच्या भाऊ, बरोबर. कालपर्यंत ओमराजे विरोधात होते, आज तुमच्या सोबत येत आहेत, त्यांचं कसं स्वागत करतात? दोन्ही दुग्ध शर्करा योग आहे तुमचा विजय, आणि त्या तुमच्या सोबत येत आहेत. नक्कीच ह्या बाबतीमध्ये जे ऑपरेशन टायगर झालेलं आहे त्याचं आदरणीय फडणवीस साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली झालेलं आहे, शिंदे साहेबांनी केलेलं आहे, सुनेत्राताई असतील, ही वरिष्ठ पातळीवरचे विषय आहेत. आता यानंतर आदरणीय फडणवीस साहेबांबरोबर आम्ही चर्चेला बसू. त्यांच्या काय सूचना आहेत त्याच्यावरती पुढची पावलं आमच्या. ठीक आहे.